नमस्कार मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण 2 वर्षात चक्रवाढ व्याज कशा पद्धतीने काढायचं ते पाहिलं आहे. आज आपण 3 वर्षात चक्रवाढ व्याज काढू. हे पहा, प्रश्न काय म्हणते, 10,240 रुपयावर 12.12% वार्षिक चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रुपये होईल? ते पहा, 3 वर्षाचा डायमंड रेशो काय होते? 3, 3, 1, 3, 3, 1. आपल्याला रक्कम किती दिली आहे ते पहा. आपल्याला रक्कम दिली आहे 10,240. त्याचे 12.1/2%. 12.1/2% म्हणजे किती होते? 1/8. फ्रॅक्शन व्हॅल्यू काढली तर किती झाली? 1/8. आता आपण या 10,240च्या 1/8 काढून घेऊ. तर किती होईल? 8 1 8. किती उरले? 2. 8 2 16. 8 2 झाले 16. किती उरले? 6. 8 8 64. हा 0 जच्च्या तसा. किती आले? 1280. हे 1280 आपण याच्या खाली लिहून घेऊ, पहिल्या 3च्या नंतर डबल 1280. 1280च्या 1/8. 8 1 8. किती उरले? 4. समोर 8 आहे म्हणजे 48. 8 सकम 48. हा 0 जच्च्या तसा म्हणजे किती आले? 160. हे 160 याच्या खाली लिहिले, डबल 160च्या डबल 1/8 काढून घेऊ. 8 1 8. 8 2 16. हा 0 जच्च्या तसा. इथं 0 लिहून घेऊ. आता याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ, गुणाकार तिघाचा सुद्धा. ते पहा, हा 0 पहिले जच्च्या तसा. 8 त्रिक 24. किती उरले? 2. 12 त्रिक 36. 36 आणि 2 38. डबल 16 त्रिक 48. 480 आणि 20 1 20. आता तिघाला पण जोडून घेऊ. तर पहिले किती आहे? 0, म्हणून हा 0 जच्च्या तसा. 8 आणि 2 10. 10 आणि 4 14. किती आला? 1. 8 आणि 4 12. 12 आणि 1 उरला होता, तो किती झालं? 13. आणि 3 आणि 1 4. किती आलं? 4,340. हे पहा, ऑप्शन नंबर 2, 4,340. परत आता आपण दुसऱ्या पद्धतीनं पाहू. ते पहा, तर फ्रॅक्शननुसार पाहू. फ्रॅक्शननुसार 12.5%ची व्हॅल्यू किती होती? 1/8. तर 1/8 12.5%ची व्हॅल्यू होते, इथं लिहून घेतो. 12.1/2%ची व्हॅल्यू होती 1/8. 8वर 1 वाढला म्हणजे किती झाले? 9 झाले. 8वर 1 9 झाले. दुसऱ्या वर्षीसुद्धा तसंच 8वर 1 9 झाले, कारण की आपल्याला पर्सेंटेजमध्ये काहीच बदल नाही दिला. दरवर्षी 12.5% म्हणते, 12.1/2. त्याच पद्धतीने तिसऱ्या वर्षीसुद्धा बी 8वर 1 वाढला 9. 3 वर्षाचं होतं म्हणून आपण 3 वेळा दिलं. तर 8 गुणिले 8 म्हणजे 8चा काय झाला? घन. तर 8चा घन किती होते? 512. आणि 9चा घन किती होते? 729. तर आता 9चा घन 729. तर किती रुपये एक्स्ट्रा मिळाले आपल्याला? हे झाली आपली मुद्दल, हे झाली आपली रास. 512 रुपये रक्कम होती, 729 झाली. तर आपल्याला किती रुपये एक्स्ट्रा मिळाले? 217. परंतु जे मुद्दल आहे ते 512 नसून प्रश्नामध्ये किती दिले आहे? 10,240. तर या रकमेपेक्षा हे रक्कम किती गुणा आहे ते पाहून घ्या. 10,240 म्हणजे हे रक्कम याच्यापेक्षा किती गुणा झाली? 20 गुणा. तर हे जो व्याज आलं होतं याच्या मधातली रक्कम म्हणजे व्याज, मुद्दल व्याज बरोबर रास. तर 217च्या पेक्षा किती गुणा? 20 गुणा. तर 0 पहिल जातच्या तसा. 17 दुनी 34 आणि 2 दुनी 4. किती आले मित्रांनो? 4,340. आणि इथं सुद्धा बघा किती आले? 4,340. हे झालं ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, भेटू पुढच्या प्रश्नात.